बानू, तुला ज्या मानस सरोवरावर जायची इच्छा होती हे तेच मानस सरोवर. अहो हे समजा बघितल्यावर आता काय बोलणार म्या. अहो केवढी सुंदर आहे ही जागा. समधीकडं कसं शांत शांत आहे. पण काय बानू, पर तेव्हा कैलास कुठं आहे? त्यांचं दर्शन व्हावं असं लई वाटतंय बघा मनात. बानू, त्या तिकडे तुला जे हिमशिखर दिसते आहे तोच म्हणजे कैलास. आणि त्याच्या जवळच हे मानस सरोवर. बानू, कैलास आणि मानस सरोवर हे मला अत्यंत प्रिय असे आहेत. तेव्हा अहो हे समद बघून माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं बघा. बानू, इथल्या कणाकणाला दिव्यत्वाचा स्पर्श आहे. इथल्या कोणत्याही पाषाणाकडे पाहिलंस तर त्यात तुला ज्ञात अज्ञात अशा देवी देवतांचे दिव्य असे आकार दिसतील. तेव्हा या अशी जागा हता असेल असं कधी बी वाटलं नव्हतं बघा. अहो हता आल्यावर असं वाटतं आहे का देव लोकातच आलो आहोत. बानू, ह्या साऱ्या सृष्टीची निर्मिती ही ब्रह्मदेवानी केली आहे. आणि हे असे सरोवर कैलासापाशी असावे अशी कल्पना त्यांच्या मनात होती. असा त्यांचा मानस होता आणि हे चित्र प्रकट झाले. आणि म्हणूनच हे मानस सरोवर त्रिमूर्तींचे अनन्यसाधारण महत्व असलेले स्थान म्हणजे कैलास आणि मानस. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.